नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खेकडानाला परिसरात शासनाच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात माती उपसून ती वीट भट्टी व्यावसायिकांना विकण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते योगेश गोखे यांनी केला आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून शासनाच्या महसुलाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। योगेश गोखे यांनी केलेल्या आरोपानुसार शेतीसाठी माती उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली संबंधित जमिनीतून मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात ही माती व्यावसायिक हेतूने वीट भट्टी चालकांना विकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। गोखे यांनी आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की ज्या व्यक्तीच्या नावावर तहसील कार्यालयामार्फत माती उपसण्याची परवानगी घेण्यात आली होती त्या व्यक्तीलाच या परवानगीबाबत कोणतीही माहिती नव्हती। सुरुवातीला संबंधित व्यक्तीने याबाबत अनभिज्ञता दर्शवली होती, मात्र प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यानंतर त्याच्यावर दबाव आणण्यात आल्यामुळे त्याने आपली भूमिका बदलल्याचा आरोपही गोखे यांनी केला आहे। या प्रकारामुळे परवानगी प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि महसूल विभागाच्या देखरेखीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। शासनाच्या जमिनीतील माती नेमकी किती प्रमाणात उपसण्यात आली, त्यातून किती महसुली नुकसान झाले आणि या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। दरम्यान या संदर्भात महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही गोखे यांनी केली। या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याचा तपास प्रशासनाकडून होणे अपेक्षित असून आता महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, तसेच अवैध माती उपसण्यावर कारवाई होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी योगेश्वर उदारामजी गोखे, राहणार खापा, सामाजिक कार्यकर्ता आहे। आता आपण इथे खेकरा नाला ह्या शासकीय जमिनीवर उभा आहे। इथून शासन शेतकऱ्यासाठी माती उपलब्ध करून देते विनामूल्य, शेती उपयोगासाठी विनामूल्य माती उपलब्ध करून देते। पण एका व्यक्तीने, असलम शहा ह्या व्यक्तीने इथची परवानगी काढलेली होती। परवानगी काढून त्यांनी शेतात माती उपयोगासाठी मला माती पाहिजे म्हणून परवानगी काढलेली होती, पण तसं न करता त्यांनी ही माती इतरत्र बहुत साऱ्या भट्टेवाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात विकलेली आहे असा माझा आरोप आहे। काल मी त्याच्यासोबत मोबाईलवर संवाद साधला असता तो म्हणाला की मी तहसीलला गेलो नाही, माझ्या ह्या माती उत्खननाशी काही संबंध नाही, आणि पुन्हा त्यांनी असं म्हटलं का मी कोणत्याही कागदावर सही केली नाही, पण परवानगी कोणी काढली ही मला माहीत नाही असं त्याचं म्हणणं होतं। पण त्याला काल मी ही बातमी पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, पोलीस स्टेशनला सुद्धा दिली। त्यांनी त्याला बोलावणं केलं काल, तर तिथे तो आपल्या दिलेल्या संवादापासून मुकरलेला आहे, कुठेतरी दबावापोटी तो मागे हटलेला आहे। माझा असा आरोप आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्खनन करून त्यांनी केली की त्याच्यामार्फत कोणी केली हे मला माहीत नाही, पण कोणीतरी इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शासनाची दिशाभूल करून खूप मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे असा माझा आरोप आहे। यावर महसूल मंत्र्यांनी कायदेशीर कारवाई करावी, विशेष लक्ष द्यावं व हे जे उत्खनन झालेलं आहे त्याची मोजणी करून शासनाने न्याय द्यावा। अंदाजे इथून कमीत कमी 500 ते 1000 ट्रक माल उत्खनन झालेलं आहे पुऱ्या खेकरा नाला एरियातून, आणि हे सर्व असलम शहा यांनी केलेलं आहे। काल तो मोबाईल संवाद साधताना मुकरलेला होता, पण त्याच्यामार्फत कोणी केलेलं आहे हे तोच सांगू शकते। याची चौकशी करून महसूल मंत्र्यांनी विशेष आदेश देऊन प्रशासनाला याची चौकशी करावी, आणि इतका मोठ्या प्रमाणात जे भट्टेवाल्यांना ज्याची परवानगी भट्टेवाल्यांनी काढली नव्हती त्यांनी इतकी माती विकली कशी, आणि अगर असलम शेखनी स्वतःच्या शेतात माती नेली आहे तर ते ज्या ट्रकनी माती नेली आहे त्याची GPS चौकशी करावी। GPSनं कुठे माती गेली, का गेली याची चौकशी करून शासनाने याच्यावर निर्णय घेऊन योग्य कारवाई करावी। बगर साठगाठीनं कोणी काम करू शकत नाही का? इतक्या मोठ्या प्रमाणात खुलेआम उत्खनन रोडवर चालू आहे, रोडवर बगर परमिशनचे ट्रक चालू आहे, विना नंबरचे ट्रक चालू आहे, आणि ती माती रोडवर पडून राहिली। परवाच्या दिवशी पाऊस आला, त्या पावसामध्ये ते पुलाजवळ, खापा पूल आहे, त्या पुलाजवळ ती माती पडली होती। मी शेतातून येत होतो, तिथे मी पडलो आणि मला खूप प्रमाणात मार लागला। मी पोलीस स्टेशन खापा इथे गेलो असता ठाणेदाराला फोन केला, ठाणेदार फोन उचलायला तर मला कुठंतरी साशंक वाटते की हे कुठेतरी हे लोक मॅनेज आहे। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की,
सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहां हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास, बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में। लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।